नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. स्वागत आहे आपल्या भटकंती विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आहे शनिवार आणि उद्या रविवार आहे, तर बोललो काय आता कुठे बाहेर जायचा प्लॅन तर होत नाहीये, तर बोललो फ्रेंड सोबत कुठेतरी एक नाईट आउट म्हणून जाऊया. सो आता मुंबईमध्ये म्हणजे आपण ठाण्यामध्ये राहतो, तर नाईट आउट म्हणजे आपण जाणार तर फक्त मुंबईमध्ये चाललोय आता. सो अजून काय प्लॅन फिक्स नाही कुठे कुठे जाणार. सो आता पहिला फ्रेंड्सला कलेक्ट करतो आणि त्या हिशोबाने मग ठरवू कुठे कुठे जायचं ते तुम्हाला दाखवेनच मी. त्या लोकांनी डिनर नाही केलंय, त्या लोकांचा श्रावण नाहीये दोघांचा. सो बघू आता ते लोक रावण कुठे बनतायत, ते काय खातायत ते, आणि अजून काय एक्सप्लोर बघू. नाईट लाईफ मुंबईची आज तुम्हाला मुंबईची नाईट लाईफ पण दाखवतो. जस्ट निघालोय, खूप घाई गडबड झाली म्हणून गाडीतून ब्लॉग चालू करतो नेहमीप्रमाणे तडपडी. चला गाडीतूनच. सो ब्लॉग चालू केला आणि आता आपण निघतोय. सगळ्यात पहिलं आपण पेट्रोल टाकून घेऊया आणि मग त्या एकेकाला पिक करूया. मग आमचे लिजेंड बघा, लिजेंड बघा मर्सिडीज चालवतोय. तो का आता आला आहे का? पेशंट बघायचा किती आजारी. आता किती बीप करायला लागेल माहिती का? किती बीप करायला लागेल. तुम्हालाच घेतो आम्ही. या माग या. येऊ दे त्याला. पॅन्ट वॅन्ट घालून आले तुम्ही. अरे भाई लाज वाटते का मुंबई? तुला लाज वाटते मुंबईत फिरायला? आणि हा कसा काय आला आता बोल? बघितलं आमचा स्मूथचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. हाय लाईट चालू. स्टेशन आहे का? हा लेफ्ट साइडला सीएसटी स्टेशन, राईट साइडला मुंबई महानगरपालिका. आम्ही येताना फोटो काढ, आता नको काढू. तुला येताना समोरून आपण व्ह्यूनी येऊ ना, तेव्हा तुला फोटो काढायला देतो. फायनली आपण आलोय आता परेल वर्कशॉपला. काय सो आम्ही आता आलोय लालबागला, परेल वर्कशॉपला आलोय. सो इथे आपला परेल वर्कशॉप आहे. सो आपण आता तिथे जाऊया. उद्या महागणपतीचं आगमन आहे. तुम्ही आता बघाल, हे बघा ट्रॉले येत आहेत, कारण उद्या खूप गणपतीचं आगमन आहे. उद्या 3 ऑगस्ट खूप म्हणजे खूप गणपतीचं आगमन आहे. सो आता आपण जाऊया, बघू आतमध्ये एंट्री देत आहेत का, लेट सी. सो आपण जाऊया आता. काय वाटतं, एंट्री देतील? काय दिलं तर आपण एंट्री करून घेऊया, काहीतरी मार्ग काढूया. ही मूर्ती बघ किती छान आहे, मस्त. सगळ्या मस्त मस्त छान छान मूर्ती आहे. सुंदर है ऊपर वाला. इस बार ऐसा पैटर्न्स निकला है सर. कोणत्या वाले? डिजाइन डिझाइन मध्ये ना. मतलब वो एकदम हेवी लुक है. हाँ उधर आगे पण लहान मूर्त्या मस्त आहेत, एक नंबर आहे. सुंदर सुंदर आहे. कुठली? का तुम्ही जेवणार नाही? नाही तुम्ही पाव खाते म्हणून विचार. तू काय चिकन, तू हे काय खातोय? सो फायनली आम्ही आलोय मरीन ड्राईव्ह.
ॲज युजल रात्री 2 वाजले तर पोलीस लोक आतमध्ये जाऊन देत नाहीत. सतत राऊंड चालू आहे. काय आला बसायला नाही देणार. नाही देत रे बसवायला बाई लोक. दुसरा मोबाईल दिला ना तुला मी. हा माझ्याकडे. तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी माहिती आहे का काय, आज 3 ऑगस्ट आहे. हॅपी फ्रेंडशिप डे. आज आहे का? भाई विसरला ना भाईला सांगतोय. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे ब्रो. हॅपी फ्रेंडशिप डे. विसरला होता ना तू. मगाशी जेवताना लक्षात आलेलं पण सीन काय लागलं. आता मी त्या पोराच्या हातात बँड परत बघितले म्हणून मला लगेच क्लिक झालं. मला तर ते माहीतच नाही. अच्छा तू म्हणून प्लॅन केले काय नाही. प्लॅन ह्यासाठीच केलेला म्हणजे की एकत्र राहू आणि जाऊ कुठेतरी बाहेर. परत सारखं भेटणार ना भेटणार. सो यासाठी प्लॅन केला होता. बाकी मोटिव्ह तर असा प्लॅनचा काहीच नव्हता. बाकी प्रसाद फ्यू वर्ड्स फॉर फ्रेंडशिप. आय लव्ह माय फ्रेंड्स. बघ जेनजी लायकी वर ये जरा चांगले शब्द करू नको. मित्रता ही सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू आहे लाईफ मध्ये. फ्रेंड्स बस झालं. मित्र चित्र काढणारे पण असतात ना, ते पण सांग ना. बोल ना. मित्र चित्र काढतात. इम्पॉर्टंट आहेत फ्रेंड्स लाईफ मध्ये. राहायला पाहिजे. तुम्ही पण चांगले फ्रेंड्स बनवा. नसतील तर बाहेर जावा आणि बनवा. आमच्याकडे तर आहेत 10-15 वर्षापासून आम्ही एकत्र आहे. किती पण बनवा. 20 वर्ष क्रॉस झालेत आमचे. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. मित्र बनवा, मैत्रिणी नको. सगळे बनवा. जे बनवू शकता बनवा. लाईफ मध्ये फ्रेंड्स आर इम्पॉर्टंट. बनवा. सो असा होता व्लॉग. आता वाजलेत 3:30. जास्त मोठा व्लॉग केला नाही कारण फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करायचा होता. सो हे माझे स्कूलचे फ्रेंड्स आहेत. आम्ही 20 ते 22 समथिंग इयर्स सोबत आहोत लहानपणापासून. सो कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा, मेन्शन करा. आणि हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल. आणि थँक्स फॉर सपोर्टिंग. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.